ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही। 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं, मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेंना आपला भाव वाढवून घेतला। आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा सवाल। धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला। ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यानं पळून गेले, संजय राऊतांचा हल्लाबोल। खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला? आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, तर विकासाचं राजकारण करणारे आहोत। तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या, श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। विमान प्रवासावेळी मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले। फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपतूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? माझे पंखच नाही तर पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणायचे की एकतर तू राहशील नाही तर मी। आता ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय, उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासात योगायोगानं एकत्र आलो, ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला, विकास करणारे खासगी विमानातून बसून बदाम खातात। परभणीतून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटी नाही, आता तुला तुडवणार। राऊतांचा फुटीर संजय जाधवांना इशारा, तर राऊत बेईमान माणूस, ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत, जाधवांचाही राऊतांवर पलटवार। नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये एफडीएची मोठी कारवाई, तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा विनापरवाना साठवलेला औषध साठा जप्त, रुग्णांना औषध सक्ती केल्याचं उघड, रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यरत असून 2 आरोपी अद्याप फरार, एसआयटी मार्फत चौकशी होणार। सिया आणि चेतन पुढे केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट, पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेलं, कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन। लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी, लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं, सियाची धक्कादायक कबुली, सूत्रांची माहिती। विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलं, पुण्याच्या शिरूरसह अकोल्याच्या पातूर, यवतमाळ आणि बीडच्या केस तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा, शेतशिवारासह घर आणि मंदिरात पाणी, जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, गटारं तुडुंब भरल्यानं पाणी रस्त्यावर, शिवाजी पुतळा परिसरात मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं, तर प्रसिद्ध सवत्सडा धबधबाही प्रवाहित। ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एकहाती सत्ता। भारतानं आयर्लंड विरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावली। दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा अवघ्या 1 धावानं पराभव, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा गोल्डन डकवर आऊट।